आज मी चोर पाहिले. खरंच आज आहे ना, मला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट एकदम मी आहे ना खूप जवळून पाहिली, खूप म्हणजे खूप वरून पाहिलेली आहे. तर सचिनचे आहे ना रिलेशन चांगले आहेत पोलिसांबरोबर. तर पोलीस आलेले होते घरी काही कामास्तव. तर गाडीमध्ये चोर होते. तर त्यांना म्हटले गाडीमध्ये चोर आहे. तर म्हटलं चल पाहूयात आपण चोर म्हणजे काय आणि कसे असतात. आता चोर म्हणजे तो माणूसच, जास्त काही नाही. पण चोर म्हटलं की पायाखालची जमीनच सरकून जाते आणि खूप भीती वाटते. पण काही कारणास्तव त्याला पाहण्याचा योग आम्हाला आलेला होता. आणि खरंच आहे ना, त्या रात्री 4 वाजेपर्यंत मला काही झोप आली नाही आणि सचिन पण जागेच होते. जागे राहण्याचं कारण वेगळं होतं, जे मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत. पण 4 वाजेपर्यंत आणि खरंच आजचा दिवस दुसरा दिवस होता नवरात्रीचा. इतका विकनेस आलेला होता की काहीच करू वाटत नव्हतं. दिवसभर खूप बेकार दिवस गेलेला आहे आजचा. म्हणजे एकदम विकनेस होता. आणि सचिनचं म्हणणं होतं, तू उपवास कशाला केले, तुला सहन होत नाही, तू उपवास नव्हते धरायला पाहिजे. पण एकदा व्रत चालू केलं तर ते मध्येच सोडता येत नसतं. फर्स्ट डेला येलो कलरची साडी वेअर केली, पण सेकंड डेला ग्रीन कलर होता. पण कॅपॅसिटीच नव्हती साडी वेअर करण्याची आणि भरपूर राडा पडलेला होता. फक्त मुलांचा टिफिन बनवला मी आणि फक्त रेस्ट करत होते. का तर आहे ना, पूर्ण घर स्वच्छ आहे ना, मी फक्त 3 दिवसात केलेलं होतं. भांडी, जाळे, सर्व कपडे, सर्व मॅनेज मला फक्त 3 दिवसातच मला करावे लागलेलं होतं. त्यामुळे भरपूर विकनेस आलेला होता. आणि आज रात्री म्हटलं आराम करावा. तर रात्र इतकी बेकार गेली रात्र पण की रात्री झोपायलाच झाले नाही. 4:30ला झोपलोत आणि सकाळी 7 वाजता तर उठावं लागलेलं होतं. तर छान असं फराळाचं बनवलं मी. तर उपवासासाठी भरपूर ऑप्शन्स असतात, फ्रूट्स असतात. पण फ्रूट्स इतक्यात काय झाले ना, फ्रूट्स खाल्लेच जात नाही, बोर झाले ते फ्रूट्स खाऊन खाऊन. भाजी आणि बटाट्याची भाजी बनवलेली होती, भाकरी आणि मस्त ठेचा बनवलेला होता. आणि बोलायचं होतं तुमच्याबरोबर वेगळंच मी तुमच्याबरोबर बोलत आहे. पण मी नंतरनं व्हॉईस चेंज करून माझा वेगळाच मी तुमच्याबरोबर बोलत आहे. आणि या गुरुवारी कसं काय माझ्याकडून थोडीशी चूक झाली. मी स्वामींच्या दर्शनाला नाही जाऊ शकले. आणि मी खरं आहे ना, मी गुरुवार विसरूनच गेले. का तर घटाची पण गडबड होती आणि मैत्रिणीच्या घरी मला घट बसवण्यासाठी त्यांनी बोलवलेलं पण होतं. त्यात मी विसरून गेले आणि गुरुवार माझ्याकडून हुकला. स्वामींच्या दर्शनाला मला नाही जाता आलं. आणि सचिन आहे ना, पिलूला सोडत होते. का तर तो खूप त्रास देत होता. त्याचं म्हणणं होतं की बरेचसे डॉग बाहेर आलेत, मला पण फिरायला जायचं आहे, म्हणून तो खूप त्रास देत होता. तो जेवणही करत नव्हता. तर सचिन म्हटले त्याला थोडंसं राऊंड मारून येऊ द्या. आणि तो खूप डेंजर आहे. त्याच्यामुळे आहे ना, मला तरी खरंच खूप भीती वाटते की तो कोणाला चावला तर उगीच भांडणं वगैरे नको. का तर मला भांडणाची खूप भीती वाटत असते. तर मी इथे शूट करत आहे. तर तो कसा बसलेला होता आणि फक्त त्याचा धडपडा होता की कधी हे गेट ओपन होईल आणि कधी मी बाहेर जातो. त्याला पाणी पे म्हटलेलं समजत नव्हतं, त्याला जेवण कर म्हटलेलं पण समजत नव्हतं. आणि जे सचिनने गेट उघडलं ते त्याने धूम ठोकली आणि 120च्या स्पीडने जिथे डॉगी होते सर्व डॉगींच्या घोळक्यात जाऊन तो खेळायला लागला. माणसाच्या आयुष्यात काय असतं, आपण आपल्या कष्टाने पैसे कमवतो, आपण आपल्या इच्छेने राहत असतो. पण काही लोकांना नाही बघवत ते. खूप जमाना आणि खूप जमान्यातील जगातील लोक खूप भंगार आहेत. आपण कितीही चांगल्या मनाने, स्वच्छ मनाने एखाद्याला स्वीकार करा, त्याच्यासंग चांगल्या भावनेने बोला, पण नाही, जग दुनिया खूप भंगार आहे. तर इथे आहे ना, माझ्या फ्रेंडने चाफ्याचं फूल तोडलं आहे स्वामींसाठी. आणि इथे आहे ना, कमळाची फुलं भेटतात. तर एक मावशी आहेत, त्या मला प्रत्येक वेळेस फूल आले की काढून देतात. तर तिथे चेक करण्यासाठी गेलेले होते आणि 2 ते 3 दिवसात तुम्ही ते फूल नक्की माझ्या देवघरामध्ये पाहणारच. आणि वॉकला जाऊन आलो तर दिसलं हेलिकॉप्टर. आणि लहानपणापासून ही आवड असतेच सगळ्यांना की थांबून विमान हेलिकॉप्टर जवळून दिसले की ते बघत उभं राहायचं. तर मनीषाताई बाय करत होत्या. रात्रीचे 1:30 वाजलेले होते आणि सचिन आणि मी बाहेर बसलेलो होतो गप्पा मारत. थँक्स फॉर वॉचिंग.